अमित शाह म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी एक ऊर्जा स्रोत आहे आणि त्याच्यामुळे अमित भाईंनी येणं आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं म्हणजे सगळ्या गोष्टींना मुठमाती देऊन राग, लोभ, नाराजी पुन्हा ताकदीनं कामाला लागणं हा एक परिपाठ आहे। आणि म्हणून आशिषजींनी शक्ती कार्यकर्त्यांची आणि प्रचिती आत्मविश्वासाची हा संदेश आज मुंबईत दिला की कार्यकर्ता ही भारतीय जनता पार्टीची शक्ती आहे आणि आत्मविश्वास देण्याचं काम आज अमितभाई शहा ज्यांच्याकडे संघटन कुशलता म्हणून संपूर्ण देश पाहतो, आत्मविश्वास काय असू शकतो हे अमितभाईंनी देशाच्या संघटनात्मक पक्षाच्या बाबतीत आणि निवडणुकीच्या बाबतीत कृतीतनं दाखवून दिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे स्वतः आज या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांना ज्या उंचीचं मार्गदर्शन केलंय त्यावरून मुंबईत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रचंड चार्ज झालेला आहे आणि लोकसभेमध्ये यश जरी मोठं मिळालं असेल मतदान, जो काही आमचा लोकसभेच्या सीटमध्ये पराभव झाला त्याचा पुरा वचपा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काढतील आणि मुंबईच्या सगळ्या जागा महायुतीच्या जिंकतील अशा प्रकारचा आत्मविश्वास घेऊन आज आमचा कार्यकर्ता या ठिकाणी अमितभाईंच्या या संवाद मेळाव्यातून गेलेला आहे। त्यांनी असंही म्हटलं की 2029 मध्ये फक्त कमळाचं सरकार येईल, 2024 मध्ये महायुतीचं सरकार जरी आलं तरी 29 ला मात्र एकट्या भाजपचं सरकार आणायचं नाही। मला वाटतं आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता आणि त्याच्यामुळं प्रत्येक टप्प्यावर भारतीय जनता पार्टी पक्षाचा ग्राफ, संघटनेचा ग्राफ वाढत गेलाय आणि त्याच्यामुळे 2 खासदारांपासून आज तिसऱ्यांदा लोकसभा त्या ठिकाणी आम्ही जिंकलेली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या भविष्यातल्या जशा निवडणुका येतील त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि कमळच असेल अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यातून त्यांचा देण्याचा प्रयत्न आहे। त्यांनी असंही म्हटलं की पक्षांतर्गत नाराजी असेल किंवा जे काही मतभेद असतील ते लवकरात लवकर दूर करा। नाही, मला वाटतं अमितभाईने कुटुंब प्रमुख या जाणीवेतनं भावनेतनं मार्गदर्शन केलं आणि कार्यकर्त्याच्या छोट्या मोठ्या कुरबुरी असतात। महायुती म्हटलं की थोड्यासे दुसरी सीट असली तर थोडी नाउमेदपणा असतो, परंतु त्यांनी हे का आहे, हे कशासाठी, आपण राज्यासाठी देशासाठी काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच स्वतःसाठी जगत नाही, कधीच स्वतःसाठी काम करत नाही, ही भावना पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केली आणि तोच विचार घेऊन आज कार्यकर्ता मुंबईतल्या गल्लीबोळात जाणार आहे आणि सगळ्या गोष्टींना मुठमाती देऊन फक्त या ठिकाणी महायुतीचा झेंडा कसा फडकेल याची काळजी घेणार आहे। महाविकास आघाडीने वोट जिहाद जे आहे ते केलं असं म्हटलं जातं, मग भायखळ्यामध्ये यामिनी जाधव यांनी ज्या पद्धतीने कार्यक्रम करून गोष्ट वाटले असं विरोधकांनी आता सवाल उपस्थित केले। नाही, या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांनी खुलासा त्या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामुळे या विषयाबाबतीत त्यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे। सरकार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय ब्राह्मण संघ आहे, त्यांनी हिंदू देवळामध्ये चांदणी असणारा साईबाबा नको अशी भूमिका घेतलेली आहे आणि ते साईबाबाची मूर्ती काढायला त्यांनी सुरुवात केली। उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे। मला त्याची कल्पना नाही आहे, नीट माहिती हा प्रकार नेमका काय आहे ते समजून घेऊन यावर प्रतिक्रिया देता येईल। हिंदी बोल। सम्माननीय हमारे मुंबई के अध्यक्ष आशीष जी शेलार के नेतृत्व में शक्ति कार्यकर्त्याची प्रतीची आत्मविश्वासाची के नाम पर सारे मुंबई के प्रमुख पदाधिकारी, वार्ड अध्यक्ष से लेकर मंडल अध्यक्ष से लेकर जिला से लेकर मुंबई तक के सभी पदाधिकारियों का आज यहाँ पर मेळावा हुआ, जिसमें सम्माननीय हमारे नेता केंद्रीय मंत्री अमित भाई शाह ने मार्गदर्शन किया। आप सभी जानते हैं कि पूरे भारतीय जनता पार्टी का अगर प्रेरणा स्रोत कौन है तो वो अमित भाई शाह है और जब जब वो मार्गदर्शन करते हैं कार्यकर्ता के बीच में एक बड़ी शक्ति और एक बड़ी ऊर्जा निर्माण कर वो चले जाते हैं। आज मुंबई में अमित भाई का मार्गदर्शन सुनने के लिए लगभग 2500 से भी ज़्यादा प्रमुख पदाधिकारी इस सभागृह में आए थे। उन्होंने अच्छी तरीके से मार्गदर्शन कर मुंबई को, महाराष्ट्र को
महायुति के माध्यम से कैसे जिताना है, उसके लिए कार्यकर्ता को क्या करना है, हर नेता को क्या करना है, और जिस तरीके की पार्टी की संगठना की रचना है कि पार्टी कार्यकर्ताओं के लिए काम करती है और कार्यकर्ता पार्टी के लिए काम करता है, उसी माध्यम से इस मुंबई में 36 की 36 जगहों पर महायुति के उम्मीदवार जिताने का संकल्प आज माननीय अमित भाई के माध्यम से यहाँ किया गया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।